देण्यासारखा काका. हा चला येडी आली. शांत खाली बसा. सुरू होणार नाही. खाली बसा. पुढे सरकून आले. मागचे घरावर राहिले या पुढे. बोला बापू देण्यासारखा का बापू एक साइड बरोबर काय मशिरो माहित नाही का मशिरो अरे कोणाला माहित असलं सांगा रे. असंच असते. एकाचं नाव आहे कार्तिक. अरे वा एकाचा आहे गणेश. आता मी नाव घेते त्यांचं. ऐका व्यवस्थित मला आवडते खायला मसाल्याचं पान. मला आवडते खायला मसाल्याचं पान आणि आमच्या शंकराला आवडते तेलाचं पान. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते तेलाचं पान. आवडते तेलाचं पान. तुम्ही सांगा मी दिसते की नाही स्वप्न सुंदरी. अरे सांगा आवडली का कोणाला. करता का मग लग्न. तसं नाही. हो 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 मनात गीता हो. माझे केस पण आहेत ना छान. माझा ड्रेस. आणि तुम्हाला एक सांगते हे बघा माझ्या पायामध्ये आहेत 17 तोळ्याचे पैंजण. किती माझ्या डोक्यावरती नेहमी असतो खतरा. आणि हे जे आहेत ना माझे पैंजण असे झुंडू 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 झुंडू
अरे अरे चॉकलेट कोणाला सापडली? तूच माझा नवरा. आता काही खरं नाही रे. कुठं दिसना. अरे अरे तुम्हाला काय वाटते? मी नाही, आमचे व्हिडिओ काढायचे आहेत. मी नाही का दादा तुझ्यासाठी आले. ठीक आहे. जटाकटा संभ्रमं म्हणजे अभ्यास व ज्ञानापेक्षाही सर्वश्रेष्ठ असते म्हणजे ते कर्म. कर्म पण कसले माहितीये का? म्हणजे आपण कोणत्याही फळाची अपेक्षा न करताना केलेले कर्म. आणि तुम्हाला वाटत असेल मी वेडी आहे. मी आहे वेडी, पण कोणाची माहिती आहे का? त्या विठोबाची वेडी आहे. कारण की तुम्ही बघा, तो नाही का साधा भोळा विटेवरती उभा आहे आणि त्याची रुक्मिणी सुद्धा नाही का, ती पण विटेवरती आहे. आपल्याला यातून काय भेटतं शिकायला? स्त्री पुरुष समानता. स्त्री पुरुष समानता. पण आजकाल आपल्या या जगामध्ये, आपल्या या समाजामध्ये म्हणा, ते असं काय आता राहिलं नाही तसं. कारण की आपण जर मुलगी बघायला लागले तर मुलगी बघायला आपण गेले की आपण म्हणतो शिकलेली पाहिजे, दिसायला चांगली पाहिजे, मुलगी सर्व गुण संपन्न सोप्या भाषेमध्ये. आणि मग लग्न झाले की बाई तू कुठे गेली एवढा वेळ? कोणाला बोलू लागले फोनवर? एवढा वेळ लागते का थोडे कपडे? हलती तसा हेच नाही का मला सांगायचं होतं की बघ, हे आपल्याला थोडीशी विचार नाही का आपले थोडेसे बदलायला पाहिजे. हो की नाही गौरव दादा? बरोबर आहे की नाही? हो तबल्यावर काय चुकला का माझं काय? बस हेच आपल्याला नाही का थोडंसं बदलायला पाहिजे आपल्या विचारामध्ये. तुम्ही काय म्हणजे पाप करुणी पापी मन रे, कसं सैरा वैरा पडतय. अरे काय काय
त्याची दान दे गा देवा तुझा विसरण टाळी वाजवा जोरा. बोल. भाऊड बघितले का तुम्ही भाई कसं वाटलं भाऊड कसं वाटलं बघितलं की नाही भाऊड बे तू रे भया खरं सांगा बरं भाई त्याला विचारू कसं वाटलं ते ओ मामा कसं वाटलं भारूड हा जमलं की नाही जमलं अरे थँक्यू कधी उद्या येतात का नाही आता बघूया तेच कसं वाटलं की नाही विचारा म्हटलं की सगळ्यांना जमलं ना काय मामा एकदम बढिया बढिया आता मेकअप कुठं बदलायचा आपले छोटे पाहिजे काय छोटे पाहिजे काय येतो का तयारी करतो अरे वा थँक्यू बाय चला जमलं आबाजी जमलं की नाही हां दाजी जमलं की नाही एक नंबर एक काही जमलं ना हां काही नाही तेच खूप छोटं वाटलं का खूप झालं व्यवस्थित जरा छोटं वाटलं अजून पुढच्या 5-10 मिनिटं हां चालते पुढच्या तयारी करतो पप्पी घेतात का रे बा काही चेंज करतो ठीक आहे हे जमलं की नाही रे जमलं की नाही हां बनव आहे ओके अरे भाई थँक्यू थँक्यू ब्रो थँक्यू सो मच ब्रो चॉकलेट देतो मग सकाळ थांबा एक मिनटं मी ऐकू द्या एक नंबर होता ना भाऊ हां हो जमलं की नाही हो काका जमलं की नाही हां बस तू सांग भाई जमलं ना भेटूया तयारी करतो तर चांगली भया कसं वाटलं भाई भाऊड कसं वाटलं हां जमलं ना व्यवस्थित भया तुम्ही बघितलं अरे हे तर आपली माणसं आहेत की रे भाई सगळी तयारी करतो चला ए तुम्ही बघितलं की नाही रे भारूड भाई तुम्ही बघितलं की नाही जमलं की नाही जमलं बस थँक्यू ब्रो इंग्लिशमध्ये करू काय अरे विषय का करता येते भाई विषय का ब्रो भाई मेरा भाऊ तू खाऊ दे जो एक नंबर जमला विषय गंभीर छोटू भाई कुठे तू आत्ता आला काय भया बघितलाय मग तू माझा भारूड काय यार शेठ भाई अरे व्हिडिओ तू यूट्यूबला बघ माझा जमलं की नाही वहिनी जमलं की नाही ते तू बघितलं की नाही वाव भाई मला माहित आहे थोडंसं झालं वाटे छोटं मोठं चालते भाई हां हो आजी चला भाई झालं भाई मस्त खतरनाक विषय गंभीर करून टाकला भाई इथं आपण आता असंच भाई आता नवीन कॅरेक्टर आता अनलॉक करूया भाई लवकरच भाई तुम्ही लाईक शेअर कमेंट करा ठीक आहे जय महाराष्ट्र ब्रो